आहेत आजचे अतिथी माननीय मंगेश शिंदे साहेब यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावे. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पांडुरंग पवार ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आयोजित या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंगजी पवार, त्यांचे वडील तुकारामजी पवार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी महान व्यक्तींनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, अशा हुतात्म्यांना, शहीदांना मी या निमित्ताने वंदन करतो. कारण त्या निमित्ताने त्यांच्यामुळेच आपण हा दिवस पाहू शकतो. खरं तर या महाविद्यालयात या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी येताना मला खूप आनंद होतोय. पांडुरंगजी पवार साहेब आमचे 27 वर्षापासूनचे स्नेही आहे. त्यांनी मला 1-1.5 महिन्यापूर्वीच त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि मी त्यांना सांगितलं की त्या दिवशी कोणताही कार्यक्रम असेल तरी मी सगळं बाजूला या आपल्या महाविद्यालयात येणार. कारण का या शाळेमध्ये, या महाविद्यालयामध्ये मी यापूर्वी 12-13 वर्षापूर्वी आलो होतो आणि त्यानंतर पुन्हा एक तपानंतर घेण्याचा हा योग लाभलेला आहे. त्यावेळी विद्यालय गावामध्ये होतं आणि आता एक तपानंतर हा येण्याचा योग आलाय. अतिशय आनंद वाटला. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे महाविद्यालय आहे. येताना सकाळी असं हलक्याच्या श्रावण सरी येत होत्या. खूप असं प्रफुल्लित करणारं वातावरण आणि स्वातंत्र्य दिनाचं सगळं वातावरण, अतिशय खूप आनंद वाटला. आल्या एक महाविद्यालयाचा एक फेरफटका घेतला. आपण अतिशय चांगलं पर्यावरण संवर्धनाचं खूप चांगलं काम केलेलं आहे. वृक्षारोपण केलेलं आहे. 1 गुंठ्यात 100 झाडं लावलेली आहे. मेडिसिनल प्लांट लावलेले आहे. मियावाकी फॉरेस्ट बनवलेलं आहे. खूप अतिशय चांगले उपक्रम आहेत. आपली लायब्ररी बघितली, आपले सगळे उपक्रम बघितले, खूप आनंद वाटला. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. काही प्रशासकीय क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. हे बघून खूप आनंद वाटला. खरं तर भारत हा इतका मोठा देश आहे आणि त्याच्यासमोर आज स्वातंत्र्यानंतर अनेक समस्या आहेत. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तर ते टिकून ठेवणं, त्या माध्यमातून पुढे जाणं हे आवश्यक आहे. त्यामध्ये बेरोजगारीची मोठी समस्या आहे. तर या माध्यमातून आपल्या देशामध्ये बेरोजगारीच्या समस्येवर कसं मात करता येईल आणि कसं पुढे जाता येईल हे पाहणं महत्वाचं आहे. त्यासाठी पांडुरंग पवार यांच्यासारखे समाज प्रबोधक आणि समाजाला पुढे नेण्याची इच्छा असणारे लोक असणं आवश्यक आहे. आता मी त्यांचं बघत होतो त्यांच्याकडे नेहमी आणि त्यांना नेहमी ऑब्झर्व करतो. त्या माणसाला गेली 27 वर्ष मी बघतो. ते नेहमी मागं बघत असतात. माणसाने किती पुढे गेलं मागं बघत असतात आणि असं पाहत असतात कुणी मागे राहिलं नाही पाहिजे. मी आता बघत होतो कोणाला बॅच लावला का, याला गंड लावला तो मागे राहिला का, तो दिवा पेटवायला पुढे आला, नेहमी बघत असतात. माणसाने किती पुढे गेलं नेहमी मागं बघत राहतो. मागं कोणाला ठेवायचं नाही. सगळे पुढे आले पाहिजे, आपल्या बरोबर पुढे आले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर अनेक समस्या आहेत. मेन म्हणजे मानवी विकास निर्देशांकात सुधारणा झाली पाहिजे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये त्यासाठी 3 प्रमुख पॅरामीटर आहेत. एक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मिती. या 3 क्षेत्रात महत्वाचं काम होणं गरजेचं आहे आणि पांडुरंगजी पवार साहेब या 3 क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात. याचा मला खूप आनंद आहे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आपल्याला माहितीच आहे की 2009 साली संस्था स्थापन होऊन आज या ठिकाणी एवढं मोठं महाविद्यालय स्थापन होऊन या ठिकाणी 800चा पट आहे. आज महाविद्यालयातले विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि पुढे जात आहेत. अनेक क्षेत्रात चांगली प्रगती करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य आहे. आता या ठिकाणी त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. आता सरकारी अधिकारी म्हणून आपण आपल्या काही मर्यादा असतात, पण मी बोलण्यापेक्षा कुठे जास्त करतो ते त्यांना माहिती. आता
शासनामध्ये मी जवळजवळ गेली 31 वर्ष कार्यरत आहे. तर शासनामध्ये आपण जेव्हा कार्यरत असतो ना, त्यावेळी शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग असतो. कुठं ना कुठं निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा आपल्याला मिळतो. त्याच्यातूनच आपलं सक्षमीकरण असतं. तर त्याचं एक उदाहरण सांगतो मी याच्यामध्ये. मी सिद्धिविनायक ट्रस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. 2013 साली माळेची दुर्घटना झाली आणि माळेची दुर्घटना पेपरला बातम्या आल्या वगैरे. मी लगेच त्या दिवशी दुर्घटना झाल्याचं कळलं पेपरला बातम्या. दुसऱ्या दिवशी त्या ट्रस्ट बोर्डाची मीटिंग बोलवली लगेच. सर्व म्हणजे काय झाले नाही साहेब, म्हणजे महत्वाचं काम आहे, मला बोर्डाची मीटिंग बोलवणं गरजेचं आहे, आपण बघा. ट्रस्ट बोर्डची मीटिंग बोलवली, लगेच ठराव मांडला की माळे दुर्घटना झाली, त्या दुर्घटनाग्रस्तांना आपल्याला मदत केली पाहिजे. लगेच 50 लाखाची 10 लाखापासून सुरुवात झाली. साहेब नाही त्याने होणार नाही, 50 लाख रुपये मदत दिली पाहिजे. लगेच 50 लाखाचा ठराव मंजूर करून देतो ट्रस्ट बोर्डामध्ये. आपण ज्यावेळी पदावर असतो आणि आपल्याला ज्यावेळी निर्णय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी असते ना, त्यावेळी मी जिथं असेल तिथं लगेच निर्णय प्रक्रियेत सहभाग होतो आणि जे काही चांगलं करता येईल ते करतो. तसेच मी या गोष्टी आमच्या आरामवाडीत शिकलो. मुंबईला पाऊस झाले होते, गृहमंत्र्यांकडे होतो, कॅबिनेटमध्ये साहेब होते आणि म्हणजे अनेक लोकांचे मृत्युमुखी पडले होते, जखमी झाले होते आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. कॅबिनेटमध्ये मला जायची संधी, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की आता अपघातग्रस्तांना 1 लाख रुपये 2 लाख रुपये मदत द्या. आरामवाडी साहेब अतिशय संवेदनशील होते त्यावेळी. ते म्हटले माणसाला बॉम्ब झाला करायचं, त्याचा हात तुटला पाय तुटला, त्याची किंमत 1 लाख रुपये आणि याची किंमत होणार नाही. आणि मग त्यांनी कॅबिनेटमध्ये पुढाकार घेऊन त्या लोकांना 25 लाखाची मदत त्यावेळी मिळाली. म्हणजे माणसाने समाजासाठी काम करताना संवेदनशील असलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळी आपल्याला निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळेल त्यासाठी समाज हिताच्या गोष्टी केल्या पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे. आणि मला ज्या ज्या वेळी शासनाच्या प्रक्रियेमध्ये आता मी शासनाच्या अनेक खात्यामध्ये काम केलं. गृहमंत्र्यांकडे मी होतो, गेल्या टर्मला मी शिक्षण मंत्र्यांकडे होतो, आता आरोग्य मंत्र्यांकडे होतो. मोठ्या मोठ्या खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी नेहमी निश्चित चांगल्या सूचना केल्या. समाजाच्या हितासाठी जे काही करता येईल, जे काही चांगलं करता येईल ते आपण नेहमी करत जावं. त्यामुळं पांडुरंग साहेब, पवार साहेब, मी आपल्याला बोललो त्याप्रमाणे बोलण्यापेक्षा घोषणा करण्यापेक्षा कृतीतून मी आपल्याला उत्तर देईन. आपल्याला जे काही सहकार्य आहे ते करण्यासाठी निश्चित करेन. त्याचा त्यांना अनुभव आहे, त्यांनाही माहिती आहे, मी निश्चित आपल्याला मदत करेन. पांडुरंग पवार साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम चाललेलं आहे. आज म्हणजे बघून आनंद होतो की मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त दिसते. युवा पिढीला पुढे देण्याची गरज आहे, त्यांच्यातून चांगलं काम करून घेण्याची गरज आहे, किमान ते भरकटू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्यामुळं आपण खूप जीवनामध्ये खूप चांगला अभ्यास करा. आपल्याला चांगल्या सुविधा पांडुरंग पवार साहेबांनी आपल्या महाविद्यालयात उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा आपण फायदा घ्या. अभ्यास करा. जीवनाच्या जे जे आपल्या आवडीचं क्षेत्र असेल त्या त्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जा आणि पुढे जाताना नेहमी मागे वळून पहा. तर देशासाठी, समाजासाठी, गावासाठी जे काही करता येईल ते नेहमी करा. तर मी ज्यावेळी घरी बसून पुढे गेलो, पण म्हणजे मला लहान वयातच मोठी संधी मिळाली. म्हणजे आर पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी वरिष्ठ पातळीतून मला सगळा महाराष्ट्र बघता आला. ठाण्यापासून गडचिरोलीपर्यंत मी सगळ्या जिल्ह्यामध्ये गेलो. तिथं मी पहिल्यांदा ग्रामविकास विभागामध्ये काम करायची संधी मिळाली. सगळ्या ग्रामपंचायतीच्या लोकांशी इंटरॅक्शन करायची काम मिळाली, संधी मिळाली. खरं तर ग्रामविकास विभागात काम करताना मला खूप चांगले अनुभव आले. जे पांडुरंगचे अनुभव आहे, खेड्याच्या लोकांची काय गरज आहे हे खेड्यात गेल्यावरच कळतं. आपण गावामधून आल्यामुळे आपल्याला गावची काय गरज आहे आपल्याला कळतं. जसं पांडुरंगला कळतं इथं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय पाहिजे. म्हणजे जनतेच्या हितासाठी विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. कोणतरी समाजाला एक म्हणून विचार करतो आपल्याला हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे आणि ते पुढे न्यायचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातूनच गावाची, देशाची, समाजाची प्रगती होत असते. तसा विचार करणारे लोक समाजात आहे म्हणून समाज सदृढ होतो, जिवंत होतो, हे महत्वाचं आहे. आणि मला त्या आरामवाडीत सारखं काम केल्यामुळं सगळ्या वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्राच्या काय समस्या आहे, गावाच्या काय समस्या आहे, कारण उपमुख्यमंत्री असताना ते सगळ्या विभागाच्या मिटिंग घ्यायच्या.
त्यामुळे आपल्याला सगळे विभाग कळले, ग्रामविकास कळलं, आपल्याला शिक्षण कळलं, आरोग्य कळलं, आपल्याला सहकार कळलं, कामगार कळलं, उद्योग कळलं, सगळे विभाग आपल्याला कळले. कोणाच्या काय समस्या आहेत, कुठं काय कळले, हे सगळ्या गोष्टी कळले. आणि हे कळण्याच्या माध्यमातून मग आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टीची समस्या काय, त्याचं सोल्युशन काय, म्हणजे कोणता प्रॉब्लेम पुढे आला का याचा आपल्याला शासकीय पातळीवर उत्तर नाही हे आपल्याला कळतं. आणि ते सोडवण्याचा आपण निश्चित विचार करतो. आणि मग आपलं एका स्टेजला एक समाजाचं आपल्याला दर्पण असतं की आपण चुकीचं काम करू शकत नाही. ज्यावेळी आपलं तुम्ही आम्हाला बोलवता, सत्कार करता, त्यावेळी आमची समाजाप्रती बांधिलकी आणि जबाबदारी वाढते. आपण चांगलं काहीतरी केलं पाहिजे, जिंदावा सहासाठी काही चांगलं केलं पाहिजे, जुन्नरसाठी जुन्नर आपला आहे, आंबेगाव आपला आहे, शिरूर आहे, सगळ्यांसाठी चांगलं काहीतरी केलं पाहिजे असं मनात भावना निर्माण होत्या. आणि मग माणसाचा दृष्टिकोन बदलतो, आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत. शासकीय नोकरी देणारे अनेक अधिकारी असतात, म्हणजे तुम्हाला काही समाजाप्रती काय करणं अशी बांधिलकी नसते, तुमच्या मनाचा विचार असतो. पण फार कमी अधिकारी असतात की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार असतो, आपण पुढे गेलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून मी पहिल्यापासूनच आपला भाग समृद्ध कसा करता येईल, त्याला पुढे कसं नेता येईल. आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांचे विचाराचा पगडा माझ्यावर आहे, आराम पाटील साहेबांचा विचाराचा पगडा माझ्यावर आहे. आणि ह्या सगळ्या लोकांचे विचार एकदा आपल्या मनात येतं ना, त्यावेळी आपण काहीतरी समाजासाठी चांगलं करावं असं वाटतं नाही. तो विचार तुम्ही पुढे द्या, म्हणजे जीवनाच्या समृद्ध व्हा, पुढे जा, पण समाजाप्रती समाजाचे आपले असलेले ऋण कधी विसरू नका. शाळेचे ऋणातून आपण कधीच मुक्त होत नाही, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही ना काहीतरी करा. आणि प्रत्येक माणूस जेव्हा समाजाच्या गावासाठी शाळेसाठी काहीतरी करेल ना, त्याच माध्यमातून प्रगती होत असते. प्रगती म्हणजे काही दुसरं काही नसतं, समाजाच्या ऋणातून उतरायमुळे म्हणजेच प्रगती होत असते. आणि प्रगतीसाठी प्रत्येकाने आज पांडुरंग पवार साहेबांनी हात मागवला, आपण प्रत्येकाने लावला तर हा देश समृद्ध होईल आणि खऱ्या अर्थानं ते स्वातंत्र्य काढणी लागण्यासारखं होईल. तर आपला अधिक वेळ घेत नाही, या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली, खूप आनंद वाटला. आणि तुमच्यासाठी जे काही करता येईल, पांडुरंग पवार साहेब जे काही सांगतील आणि जे काही समाजासाठी करता येईल, निर्दास नावासाठी करता येईल, आणि जे जे काही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी जे काही करता येईल ते निश्चित मी पुढे करीन. या निमित्ताने या आपल्या सर्वांना मी स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. या महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीमध्ये मी शुभेच्छा देतो. ही महाविद्यालय एक टॉपचं महाविद्यालय बनावं, इथले विद्यार्थी टॉपला जावे नेहमी. आणि पांडुरंग पवार साहेबांच्या कार्यालयाने वंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. साहेब असंच कार्य आपण पुढे करत राहा आणि आपल्या माध्यमातून समाजाची, तालुक्याची, देशाची प्रगती व्हावं एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.